डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, त्याच्यामध्ये 3 टाईप बघितले होते, न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप अँड हॅलोबियल टाईप. सी इन द डायग्राम, न्यूक्लिअर टाईप, cellular and the halobial. After that we see about the development of embryo. Then the first is the dicot embryo and second is the monocot embryo. Okay, now we have to see the seed and fruit development. In plants, seed are create offspring for next generation. After the pollination, fertilization takes place in that embryo in the form of seed, while the integument is transformed into the सीड कोट ऑफ मॅच्युअर सीड. आता सीड म्हणजे काय असणार आहेत, असे काही ऑफस्प्रिंग असतात की जे नेक्स्ट जनरेशन तयार करण्यासाठी यूज केले जातात. तर द पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशनमधला जो काही एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओपासून सीड तयार होतं आणि त्याच्यामध्ये असणारा जो इंट्युगमेंट आहे, इंट्युगमेंटपासून सीड कोट तयार होतं. एम्ब्रिओ आणि सीड कोट हे कशापासून तयार होतात, आफ्टर द पॉलिनेशन झायगोट आणि ओव्हिलपासून तयार होतात. आता इंट्युगमेंटपासून सीड कोट म्हणजे जो काही सीड्स असेल, जे काही बी असेल, बियाचं टर्फल जे असतं ते कशापासून तयार होतं, इंट्युगमेंटपासून. मग ते इंट्युगमेंट 2 त्याच्यामध्ये कवरिंग असतात. इंट्युगमेंटचे 2 कवरिंग असतात. पहिला आहे टेस्टा, जो आउटर सीड कोट झाला त्याच्यापासून, ज्याला आपण म्हणतो आउटर सीड कोट. आणि दुसरा आहे टेगमेन, इनर मेम्ब्रेनस सीड कोट. आता एक्झाम्पल आपण जर बघायचं म्हटलं तर भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा जर बघितलं, बाहेरचं जे कवरिंग असतं, जे हार्ड असतं, त्याला म्हटलं जातं टेस्टा, म्हणजे द आउटर सीड कोट. आणि टेगमेन म्हणजे कोणतं, इनर मेम्ब्रेनस सीड कोट, जे लालसर कलरमध्ये असतं, पिंकिश कलरमध्ये असतं, टेस्टा आणि टेगमेन. ओके, इन सम सीड फूड रिझर्व इन द एंडोस्पर्म दॅट आर used up in the development of embryo. So in such seed, endosperm show greater part of seed called endospermic or albuminous seed. काही सीड असे असतात की याच्यामध्ये जे फूड असतं ते फूड रिझर्व करून ठेवलं जातं. एंडोस्पर्ममधलं जे काही फूड आहे ते रिझर्व करून ठेवलं जातं आहे तसं. मग त्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे तसा राहिला, एंडोस्पर्म आहे तसा जर राहत असेल तर त्या टाईपच्या सीडला एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीड असं म्हटलं जातं. एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट, मेज, दिज आर द एंडोस्पर्मिक सीड. तर दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये काय असतं, एम्ब्रियो ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग डेव्हलपमेंटल स्टेजेस. सो एंडोस्पर्म इज डिसॲपियर इन मॅच्युअर सीड. जो एंडोस्पर्म, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून तयार होणारा जो काही एंडोस्पर्म आहे तो एंडोस्पर्म एम्ब्रियो ॲब्सॉर्ब करतो ॲज अ फूड म्हणून. आणि नंतर कशासाठी, डेव्हलपमेंटल स्टेजेससाठी ॲब्सॉर्ब करता, नंतर ते नाहीच होतं म्हणून त्याच्यामध्ये एंडोस्पर्म राहिला का, नाही राहिला, म्हणून त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हटलं जातं. दोन्हीमध्ये फरक काय आहे बघा. एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय असणार आहे, जो काही एंडोस्पर्म आहे तो आहे तसा राहतो, इट इज रिझर्व ॲज इट इज. तर नॉन एंडोस्पर्मिकमध्ये एंडोस्पर्म इज यूज्ड बाय द एम्ब्रियो ड्युरिंग डेव्हलपमेंटल स्टेजेस, त्यामुळे त्याच्यामध्ये एंडोस्पर्म राहत नाही. हे सीडचे 2 प्रकार झाले डिपेंडिंग अपॉन द एंडोस्पर्म. ओके, आता एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल कॅस्टर असेल, कोकोनट असेल, मेज असेल. नॉन एंडोस्पर्मिक कोणतं आहे, पी आहे, बीन आहे, वाटाणा असेल, शेंगा असतील, हे कशामध्ये येतं, नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा त्याला एक्स अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हटलं जातं. इन नॉन एंडोस्पर्मिक सीड कॉटिलिडॉन ॲक्ट ॲज अ फूड स्टोरेज अँड ॲज फोटोसिंथेटिक ऑर्गन. मायक्रोपिल कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल पोअर इन अ सीड कोट ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर अँड ऑक्सिजन. तर नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे पी, वाटाणे जर आपण बघितला, वाटाणे जेव्हा आपण रुजायला टाकतो त्याच्यापासून तयार ज्या 2 डाळी तयार होतात, त्या 2 डाळीपासून काय तयार होतं, नवीन एक प्लॅन्ट तयार होतं. ते प्लॅन्ट सुरुवातीला त्या 2 डाळी हिरव्या कलरचे होतात का, तर फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी करून आणण्यासाठी. मोस्टली आपण बघितलं, चिंचेचं बघितलं असेल, चिंचेचं जे काही चिंच असेल जेव्हा ती फुगते, रुजते, फुगल्यानंतर त्याच्यापासून 2 डाळी तयार होतात, हिरव्या कलरचं जे पानासारखं स्ट्रक्चर दिसतं ते काय आहे, फोटोसिंथेटिक ऑर्गन. आणि ते कुठून पाणी ॲब्सॉर्ब करतं, तर मायक्रोपिलमधून. ओके, ही नॉन एंडोस्पर्मिक सीडची काय आहे, एक स्टेज आहे. आता हे झालं सीडबद्दल. नाव द नेक्स्ट इज
फ्रूट, आता गेल्या वर्षी आपण बघितलेलं फ्रूट शो 2 पार्ट, फर्स्ट सीड आणि सेकंड पेरिकार्प. आता सीड म्हणजे काय, आता आपण बघितलं 2 टाईप बघितले, नॉन एंडोस्पर्मिक आणि एंडोस्पर्मिक. पेरिकार्पचे 3 लेयर आहेत, इपिकार्प, मेझोकार्प आणि एंडोकार्प. एक्झाम्पल इन मँगो विच इज सीन इन द लास्ट इयर. These are the structure of the fruit. Now the next point is the significance of seed and fruit formation. का गरज आहे सीड आणि फ्रूट तयार करण्यासाठी? फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. फ्रूट काय करतं, जे काही सीड्स आहेत त्याला नरिश करायचं काम करत असतं. सेकंड, फ्रूट प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. जेव्हा इमॅच्युअर कंडिशनमध्ये सीड असतं तेव्हा ते फ्रूट त्याचं प्रोटेक्शन करतं. एक्झाम्पल मँगो बघितलं, कोय जे असते जेव्हा इमॅच्युअर असते तेव्हा त्याचं प्रोटेक्शन कोण करतं, बाहेरचं पेरिकार्प करतं, बाहेरचं लेअर करत असतो. सीड सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. महत्त्वाचा एक प्लांटचा ऑर्गन आहे की जो नवीन प्लांट तयार करण्यासाठी मदत करतो. सीड अँड फ्रूट डेव्हलप सोशल डिव्हाइस for their dispersal and thus help in the distribution of the species. सीड जसे एका जागेहून दुसऱ्या जागी जातील तशी त्या स्पेसीचं डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे सीड कशासाठी आहे, फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज, प्लॅन्टची ग्रोथ होण्यासाठी आणि ती पसरवण्यासाठी. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज द डॉर्मन्सी. नोट डाऊन द डेफिनेशन. डॉर्मन्सी, स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल adaptive mechanism for survival is called dormancy. प्लॅन्टमध्ये असणारी स्ट्रक्चरल और फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम, ॲडॅप्ट करणारी मेकॅनिझम कशासाठी, जगण्यासाठी, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सी कधीपर्यंत कशासाठी असते, तर मॅच्युअर अँड व्हायबल सीड विल नॉट जर्मिनेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन. दे आर डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मन्सी. कोणतेही बी आपण कुठेही टाकलं तर त्या जर्मिनेट होत नाही. कधी होतात, तर फेवरेबल कंडिशन. उन्हाळ्यामध्ये जर आपण जमिनीवर बिया टाकल्या तर त्याच्यापासून प्लांट तयार होतं का, असंच टाकलं तर नाही. पण पावसाळ्यामध्ये जर त्या टाकल्या तर पावसाळ्यामध्ये जे काही पाणी असतं ते पाणी ते बिया काय करतात, ॲब्सॉर्ब करून घेतात. म्हणजे त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली आणि नंतर त्या कंडिशनमध्ये त्या बियापासून प्लांट तयार होतं. याला म्हटलं जातं डॉर्मन्सी. स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम आहे, त्याला म्हटलं जातं डॉर्मन्सी. कशासाठी, टू सर्वाईव्ह. ओके, द नेक्स्ट इज अपोमिक्सिस. अपोमिक्सिस मीन्स इट इज द फिनोमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू asexual method of reproduction. It is phenomenon of formation of embryo through asexual method of reproduction without formation of gamete and act as for fertilization. याच्यामध्ये नवीन प्लांट तयार होतं, गॅमेट फॉर्म होत नाही, आसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण तरीही सीड तयार होतात बाय द asexual reproduction. Apomixis, without mixing of gamete, without formation of gamete, asexual reproduction द्वारे सीड तयार होतात, त्याला म्हटलं जातं अपोमिक्सिस. कशामध्ये, आता हे इन ग्रासमध्ये, गवतामध्ये ह्या टाईपची काय असतात, अपोमिक्सिस टाईपमध्ये फर्टिलायझेशन दिसून येतं. ओके, अपोमिक्सिस. In apomixis, when a gametophyte organ or cell produces embryo-like structure without fertilization, it is termed as apogamy. जे काही सीडसारखं स्ट्रक्चर दिसतं त्याला काय म्हटलं जातं, apogamy. When diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis is called the apospory. Example, mango, orange. Okay, there are two categories of the apomixis. First is the recurrent apomixis and second non-recurrent apomixis. त्यातला पहिला बघूया recurrent apomixis. In this type, the embryo sac generally rise either from
an archisporial cell or from some other part of the nucellus. एम्ब्रिओ सॅक जे असते ते कशापासून तयार होणार आहे, तर आर्चिस्पोरियल सेल म्हणजे न्यूसेलसमधली एखादी स्पेशल आर्चिस्पोरियल सेल किंवा न्यूसेलसचा कोणताही पार्ट त्याला म्हटलं जातं रिकरंट अपोमिक्सिस. इन डिप्लोस्पोरी the unreduced embryo sac is derived from diploid megaspore mother cell, example tarascum. डिप्लोस्पोरीमध्ये काय असतं, अनरिड्युस्ड एम्ब्रियो सॅक जी असते ती काय होते, डिप्लोस्पोर मेगास मदर सेलपासून तयार होते. आणि अपोस्पोरीमध्ये न्यूक्लियर सेल गिव्ह राईज टू अपोमिक्टिक एम्ब्रियो. थोडक्यामध्ये काय, तर एम्ब्रियो जे असते त्याची डेव्हलपमेंट काहींच्यामध्ये डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून होते, तर काहींच्यामध्ये न्यूसेलर सेलपासून तयार होते. दुसरा आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगो युज्युअल मेयोटिक डिव्हिजन, MMC अंडरगो मेयोटिक डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होते. हिअर एम्ब्रियो अरायझेस फ्रॉम फर्स्ट egg by the parthenogenesis and second some other haploid cells of gametophyte through apogamy. एम्ब्रियो सॅक जे आहेत ते कशापासून तयार होतात, एक तर एगपासून बाय द पार्थेजोनिसिस, दुसरं सम अदर पार्ट हॅप्लॉइड सेल ऑफ द गॅमेटोफाईट थ्रू अपोगॅमी. ओके, आता याच्यामध्ये अजून एक जो पार्ट आहे तो आहे ॲडेंटिव्ह एम्ब्रियोनी हा एक पार्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून काय असणार आहे, इन दिस टाईप एम्ब्रियो मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंट्युगमेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोट एम्ब्रियो. एम्ब्रियो कशापासून तयार होतो, न्यूसेलसपासून किंवा इंट्युगमेंटपासून. आणि हे जे आहे इट कॉमन इन द मँगो, ऑरेंज, लेमन, म्हणजे एकापेक्षा जास्त सीड ह्याच्यामध्ये